अमित, नानांना कॉल करू का रे? चैन पडत नाहीये. कर कर, प्रेशर वाढत चाललंय यार. अरे काय नाही, इथे श्यामकांकडे ठिया मारून बसलोय. त्याचा मुलगा मीटिंग मध्ये आहे, त्याला मेसेज केलाय मीटिंग संपली की बोलेल तो. पण त्याच्याशी बोलणं होईपर्यंत थांबून राहतो इथे. तर प्रत्येकाने एक एक बाजू सांभाळूया ना. तिकडे काय खबर? ऍक्च्युली नाना, आम्ही हॉस्पिटल्स मध्ये सुद्धा तिकडे सुद्धा चेक केलं, पण नाना काय. सतीश, सतीश. नाना, तो जरा इमोशनल झालाय. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. बर. हो. हा सतीश, सांभाळ स्वतःला. अरे सापडेल ती, येईल परत. हा हे बघ, नानांनी आता पोलिसांची मदत घेतली ना, तू नको काळजी करू. सापडेल ती. हा येईल परत. खरं तर माझाच हलगर्जीपणा नडलाय. असं वाटतं त्याच वेळी मनोजच्या 2 मुस्काटात मारले असते ना तर बरोबर सरळ झाला असता. तेव्हा ना प्रकरण मिटलं असतं. सतीश, तू स्वतःला का दोष देतोयस? अरे नाहीतर काय, चित्रा ही माझी जबाबदारी आहे ना. अरे असं कसं म्हणतोस तू? आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती. नाही अमित, नाही. तो घरातल्या सगळ्यांचा मोठेपणा आहे, पण व्यक्तिशः चित्रा ही माझी जबाबदारी आहे आणि याची जाणीव मी ठेवायलाच हवी. सतीश, आपण प्रयत्न करतो आहोत ना. पण ही वेळ येईपर्यंत मी वाट का बघितली? त्याच वेळी काहीतरी करायला हवं होतं. आता अण्णांना काय तोंड दाखवू? सांभाळ सांभाळ सांभाळ, स्वतःला सांभाळ. रिलॅक्स. चित्र सापडले नाही तर सांगायला पाहिजे असं वाटतंय का तुला? नक्की काय सांगायचं ते सुचत नाहीये मला. मनोज रिसॉर्टवर आला होता आणि तो डिवोर्स बद्दल बोलला. ही घटना जितकी महत्वाची आहे तितकीच कालची ही घटना महत्वाची आहे. ती सांगू शकणार आहोत का आपण? सगळीच गडबड होऊन बसले यार. मला वाटतं निदान मनोज येऊन गेला होता हे तरी सांगायला हवं आपण. उद्या त्याच्याकडून घरच्यांना कळलं तर किती पंचायत होईल. आणि चित्रा घरातून निघून गेली आहे, मनोजला तर सांगायलाच लागेल ना आपल्याला. हो यार, त्यांच्यात काही झालेलं असलं तरी त्यालाही सांगायलाच हवं. काय करूया मग? अमित दादा आणि सतीश दादांना सांगायचं का? पण सतीश दादा ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आहेत. त्यात त्यांना आपण हे सांगितलं तर त्यांचं टेन्शन अजून वाढेल. कारण ओरिजिनली चित्राची जबाबदारी त्यांची आहे असं मानतात ते. हो, ते आहेच. आणि शिवाय आता गोष्टी डिवोर्स पर्यंत गेलेल्या आहेत. सगळ्यांसाठी धक्कादायकच असेल ना. म्हणजे आधीच ती अशा प्रकारे गायब झाली, तिचा अजून काही धागादोरा नाही आणि त्यात आपण ही घटना सांगायची. म्हणजे या घटनेचा धक्का आणि आपण वेळेवर सांगितलं नाही हा दुसरा धक्का. काय करायचं? सुचत नाही आता काय करायचं. मला असं वाटतं की आपण आता मनोजला कॉन्टॅक्ट करायला हवा. नाही रे, मला नाही वाटत मनोजकडे गेली असेल ती. सांगता येत नाही, कदाचित गेली सुद्धा असेल. शक्यच नाही रे. आपण पिकनिकला गेलो होतो त्यावेळी मनोजचा फोन आला होता. काय? हो, कितीतरी वेळ ही मनोजचा फोन घेतच नव्हती. आपण चहा कॉफी घ्यायला बसलो होतो ना त्यावेळीच फोन आला होता. मी तिच्या बाजूलाच बसलो होतो म्हणून मला कळलं तरी. मग शेवटी फोन घेतला का नाही? हो, घेतला तिने फोन, ते सुद्धा मी सांगितलं म्हणून. काय म्हणाला तो? तुला काही सांगितलं का तिने? मनोज विचारत होता कुठे आहेस, ही म्हणाली पिकनिकला. तो म्हणाला आनंदात आहेस ना, सुखात आहेस ना, बस इतकंच. मी म्हणालो तिला
ज्या अर्थी मनोजनी स्वतःहून फोन केलाय त्या अर्थी मनोजला नातं पुन्हा जुळवायचं असेल, तू फोन कर त्याला, बोल त्याच्याशी नीट. मग तशी ती म्हणाली, जेव्हा मी स्वतःहून त्याच्याकडे गेले होते तेव्हा माझ्याशी कसा वागला तो. आता जोपर्यंत तो सॉरी म्हणत नाही तोपर्यंत मी त्याच्याशी बोलणार देखील नाही. अरे मी एवढंही म्हटलं तिला की मनोजला निदान सॉरी म्हणण्याची संधी तरी दे, आणि समजा तू स्वतःहून फोन केलास तर काय बिघडणार आहे. पण चित्राने फोन नाहीच केला. नाही, आपलं मत काही असो, पण मला असं वाटतं की आपली जबाबदारी आहे आणि कर्तव्य सुद्धा आहे त्याला कळवणं. आदित्य, तू फोन लाव मनोजला. रिंग वाजते पण उचलतच नाहीये. चित्राचा फोन स्विच ऑफ लागतोय. नानांचा फोन. हा बोला. तर काय नाही, श्यामकांतच्या मुलाशी संजयशी बोलणं झालंय, त्याला आवश्यक ती माहिती दिली आहे. पोलीस हे प्रयत्न करतीलच. हा. मी निघतो जरा वेळाने. तोपर्यंत काय कळलं तर एकमेकांना कळवूया. काय रे, काय झालं? काही कळलं का? नाना म्हणाले ते श्यामकांत आहेत ना, त्यांचा मुलगा संजय, त्याला सगळी माहिती दिलेली आहे. चला आता पोलीस मदतीला आहेत, त्यामुळे काहीतरी होईल असं वाटतंय. चित्रा सुखरूप असू दे रे बाबा. काही कळलं आदित्य? नानांचा फोन आला होता, पोलिसांना इन्फॉर्म केलंय. थँक गॉड. आता काहीतरी कळेल ना रे? आय होप सो. पण मनोज फोन उचलत नाही यार. मला आधी वाटलं की माझा फोन आहे म्हणून उचलत नाहीये, पण अमित दादा आणि सतीश दोघांनी पण ट्राय केला. मग नाही उचलत आहे. गॉड. आता आता काय, मला वाटतं सरळ त्याच्या घरी जावं आणि त्याला भेटून सगळं सांगावं. अर्धा दिवस उलटलाय, अजून चित्राचा काही पत्ता नाही. वेळ कशाला वाया घालवायचा. चल मी जाऊन येतो. मी पण येते आदित्य, मलाही चैन नाही पडत आहे. चल. काय रे, काही सोल्युशन दिसतं? नाही, पण आपण म्हणत होतो तसं मनोजला कळवणं मस्ट आहे. आता तो फोन उचलत नाही आपला. रागावला असेल, ठीक आहे, पण त्याच्या घरी जाऊन बघायला पाहिजे. म्हणजे बायनीच्याच ती तिकडे गेली असेल तर कळेल तरी आपल्याला. एवढी बेजबाबदार नाहीये ती, अशी न सांगता निघून जाणार नाही. पण ज्या अर्थी ती गेली त्या अर्थी तिचं चित्त ठिकाणावर नाही, एवढं नक्की. खरंय तुझं, त्याची भेट घ्यायलाच हवी. मी आणि मेघना आम्ही जाऊन बघून येतो. टिकेचा जाऊन बघून येतो. मनोज नाहीये घरी. शेजारी पण कोणी नाहीये चौकशी करायला. तरी मी चिठ्ठी टाकून आलो एक. पण तो भेटला असता तर बरं झालं असतं यार. हो ना, जे प्रत्यक्षात बोलताय तर ते चिठ्ठीतून नाही बोलतायत. काय करायचं? थांबून तरी काय करणार आता. चल जाऊया. अरे भेटला का मनोज? नाही, नव्हता तो घरी. पण त्याला हे सगळं कळावं म्हणून आम्ही एक चिठ्ठी टाकून आलोय. नाही, ते बरं केलं बाबा. नाही, ते मनोजचा स्वभाव विचित्र आहे रे. त्याला हे सगळं कळलं नाही या मुद्द्यावरनं भांडायला आला असता आपल्याशी.
नाही, मला एकदा वाटलं होतं की हे सगळं अण्णांना कळवावं, पण त्यांची सध्याची तब्येत बघता त्यांना हे सगळं झेपेल की नाही याची काळजी वाटते मला. आता जी परिस्थिती आली ना, फार विचित्र आहे रे. मग त्यांना कळवलं तरी पंचायत, नाही कळवलं तरी पंचायत. नाही, पण एकंदर आता चित्राची सगळी जबाबदारी आपण घेतली म्हटल्यानंतर हे आपल्याला सगळं निस्तरणं भाग आहे म्हणा. नाही, पण आपण पॉझिटिव्ह राहूया. नाही, याच्या आधी बरेचदा त्यांच्या दोघांमध्ये अशी भांडणं झाली, पण मला फारसं काही वाटलं नाही. म्हटलं रुटीन भांडणं आहेत, नवरा बायकोमध्ये होतात, काही काळाने मिटतील. आता मात्र मलाही भीती वाटायला लागली. सॉरी नाना, पण पिकनिकच्या वेळी घडलेली एक घटना आम्ही तुम्हाला नाही सांगितली. काय रे? नाना, पिकनिकच्या दिवशी रात्री मनोज तिथे आला होता. म्हणजे ऍक्च्युली चित्रानेच त्याला फोनवर सांगितलं की ती बाहेर आली आपल्या बरोबर पिकनिकला. तर तो डायरेक्ट रिसेप्शनच्या इथून धडकला. चित्राला त्याने बाहेर बोलावून घेतलं आणि तिच्याबरोबर भांडण करून तो तिला डिवोर्स देण्याची धमकी देऊन निघून गेला. चित्रा खूपच डिस्टर्ब झाली होती, रात्रभर झोपली नाही ती. आणि सकाळी, नाना तुम्हाला आठवतंय ना, सकाळी आपण निघताना चित्रा गायब झाली होती. हो हो हो, आपण सगळे तिला शोधत होतो, पण नंतर तुला ती सापडली. हो, पण मी जर तिथे वेळेवर पोहोचलो नसतो ना, तर त्यानंतर चित्रा कोणालाच सापडली नसती. म्हणजे? नाना, मला दिसली तेव्हा चित्रा आत्महत्या करण्याच्या बेतात होती. काय सांगतोस काय तू? हो नाना, मी तिला आत्महत्या करण्यापासून थांबवलं. तिला प्रॉमिस केलं की जे काही घडलं ते घरी कोणालाही सांगणार नाही, आणि तिची समजूत घालून तिला बसमध्ये घेऊन आलो. अरे बाप रे, म्हणजे बरंच रामायण झालंय. आणि तू? आय एम सो सॉरी नाना. काय ना की आपल्या पिकनिकचा विचका होऊ नये आणि चित्रालाही सगळ्यांसमोर संकोच वाटू नये म्हणून आम्ही ती गोष्ट सगळ्यांपासून लपवली. अरे पण मग त्या घटनेनंतर ती कालपर्यंत तर व्यवस्थित होती ना अगदी. मग काल असं काय झालं की ती अचानक अशी निघून गेली? म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. ऍक्च्युली नाना, आम्हा दोघांनाही असं वाटतंय की आता ही गोष्ट घरात इतर कोणाला सांगायला नको. सगळेच आता खूप डिस्टर्ब आहेत. आणखी नको व्हायला, प्लीज. पण आता काय करायचं नाना? उगाच नको नको ते विचार येत आहेत मनात. तिला तशी दुर्बुद्धी होणार नाही अशी आपण आशा करूया. अजूनही पत्ता नाहीये ग चित्राचा. सगळीकडे शोधलंय अर्चू, सगळीकडे शोधलंय. अर्चू प्लीज काहीतरी मार्ग सुचव. सतीश, अरे पण गेली कुठे असेल ही? आणि का? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. सगळ्यांसाठी तिने गजरे आणले, परफ्यूम आणलं, नोकरी शोधायच्या उत्साहात होती. पण मग अचानक काय झालं आणि कुठे गेली? तुला एक गोष्ट सांगायची राहिली आहे. आता कोणती? आपण पिकनिकला गेलो होतो ना, त्यावेळी मनोजचा फोन आला होता. मनोजचा फोन? अरे मग तू तेव्हाच का नाही सांगितलंस आम्हाला? बर काय म्हणत होता तो? नाही, मी नाही बोललो त्याच्याशी, पण चित्रा जे काही सांगत होती ते सांगतो तुला. ऍक्च्युली ज्यावेळी मनोजचा फोन आला त्यावेळी मी चित्राच्या बाजूलाच बसलो होतो, म्हणून मला कळलं तरी. पण त्यांच्यात काहीतरी उलटसुलट बोलणं झालंय. म्हणजे चित्रा असं म्हणाली, सतीश दादा, मी पणा बाजूला ठेवून मी स्वतःहून त्याच्याकडे गेले होते ना, मग आता जोपर्यंत त्याला पश्चाताप होणार नाही तोपर्यंत मी त्याच्याकडे जाणार नाही. सगळंच कॉम्प्लिकेटेड होत चाललंय बाबा. आता काय करायचं? अगं तेच तर सुचत नाहीये मला. देवा, चित्राचा अजून काहीच पत्ता लागत नाहीये रे. फोनही लागत नाही. कुठे असेल, कशी असेल, काही कळत नाहीये.
तूच तारण हरतायस. सगळ्यांना संकटातून बाहेर काढ. तू विघ्न हरतायस. तिच्या पुढे जी काही विघ्न असतील ना ती दूर सार. तिला सुखरूप आपल्या घरी परत आण. जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप ठेव. आता अगदी माझा धीर सुटत चाललाय हो. अहो संध्याकाळ होत आली, अजून या पोरीचा काही पत्ता नाही, कुठून काही फोन नाही. आणि हा मनोज सुद्धा असा कसा स्वस्त बसून राहिलाय? काही हालचालच नाही मुळे ह्याची. काय माणूस आहे की कोण आहे हा? अगं आदित्य गेला होता त्याच्या घरी, तो घरी नव्हता. आता ही घर सोडून गेले, त्याला माहिती आहे की नाही हेही आपल्याला माहित नाही. तेव्हा एकदम कन्क्लुजनवर येऊ नकोस. आधीच त्या दोघांमध्ये खूप गैरसमज आहेत. अहो अजून ह्या पोरीला मुंबईची धड काही ओळख नाही. कुठे गेले हे कुणास ठाऊक. एकटीच कुठेतरी भटकत असेल, रस्ता सापडला नसेल, काय समजायचं आपण? नाही नाही ते विचार येतात मनात. हे बघ तसं काय होणार नाही, तू काळजी करू नकोस. हं? नाना संजयकडून काही कळलं का? अरे नाही ना, अक्षरशः 5-5 मिनिटांनी फोन करतोय मी. आता मला टेन्शन यायला लागलंय. त्या अण्णांना काय सांगायचं आणि कसं सांगायचं. सांगितलं तर त्यांच्या तब्येतीचं टेन्शन, नाही सांगितलं तर ते आपल्याला बोलणार. काय कळेनासच झालंय. माई माई, मी नेते तिला खोलीत. संजीवनी, काय झालं? काही नाही हो. इतक्या वेळ धीर एकवटून बसले होते सगळा. तिला बघितल्यावर अवसानच गळलं हो माझं. ते बघ काळजी करू नकोस. ती आली ना आता. तू चल, तू आज पड. ये उठ, ये सावकाश सावकाश.